पहिला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक धाव आणि इथे अकाउंट ओपन, एक धाव धावफलकावर. भारत पवार याच्यानंतर तुमचा सामना आहे आणि साई वॉरियर्स कुठेही जायचं नाही, यानंतर तुमचा सामना लगेच. विजेते विजेते इथे बॅक टू बॉलर फटका दमदार, एक टप्पा काट, चेंडू सीमा पार, चौकार. टीम स्वॅगर स्वॅग से करेंगे. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर येतील. मनोहर पवार चांगला खेळ त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आज संघाचे संघ मालक आहेत, ॲज अ कॅप्टन आहेत, ॲज अ ओपनर आहेत. या स्पर्धेमध्ये भरपूर पारितोषिकांची उधळण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असा असणारा हा खेळाडू. नॉट स्ट्रायकर एंडवर, स्ट्रायकर एंडवर संचित. धावफलकावर धाव संख्या 6. 6 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग. इथे बिग हिट, एक धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरीचा प्रयत्न, 3 धावा, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. कुठे गेले दत्ता शेठ? हा, कुठे गेले दत्ता शेठ? मी तेच विचारतोय. दत्ता शेठ यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं मनोहर पवारसाठी. जर मनोहर पवारने 3 धावा कंप्लीट केल्या तर आता 4 केलेल्या आहेत. आता 4 केलेल्या आहेत. ते पारितोषिक आहे 5,000 रुपयाचं. दत्ता शेठ संपर्क साधा. 10 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. नयन इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, चेंडू सीमा पार, चौका. पारितोषिक आले मनोहर पवारच्या लगातार 3 षटकाराला. किती? 5 म्हणजे किती बोट? 5,000. ओके, 5,000चं पारितोषिक. 14 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक. संचित पाठमधून धावा येत आहेत. लास्ट बॉल टू गो. संस्कृती 11 त्यांच्या विरुद्ध टीम स्वॅगर्स. स्वॅगर्स मध्ये मला वाटतं मयूर पवार आहेत, परंतु इंजर्ड असल्यामुळे थोडेसे मागे आहेत. इथे सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक दूर निघेल, दूर, चेंडू सीमा पार, चौका. कॅमेरामनच्या तिथला जो कपडा आहे हा, यानंतर लंच ब्रेक आहे, परंतु भारत
तो कॅमेरामन पसला कपडा तेवढं नीट करा पहिला. लगेच लगेच उठा तिथून. हा लगेच लगेच, कारण तो सारखा मध्ये मध्ये कपडा आल्यानंतर ब्लॅक स्क्रीन होते कॅमेराची. खास करून आपल्या गावच्या या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना कल्पेशजी पाटील हे या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. उरणवरून त्यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार ट्रेकसाठी मनोहर पवारला. त्यानंतर कुंदन सिंग जे खास दिल्लीवरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात त्यांच्याकडून 1,111 आणि सागरजी भांगे जे दिल्लीवरून या सामन्याचा आनंद घेतात यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक षटकार ट्रेकसाठी, म्हणजे एकूण तब्बल 7,000 रुपयाहून जास्त पारितोषिक आहे मनोहर पवारच्या षटकार ट्रेकसाठी. दापलकर 22, गोलंदाजी मार्कर गोलंदाज नरेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सुनील मारुती पवार यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. 2 धाबा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा इथे येतील. दापलकर धावसंख्या 25. इथे टाकलेला हा चेंडू वाईट +1 2. 3 का जगू सर? बाबा वाईट +1 मग 2च होतात ना. बॉल होऊ दे 3, बॉलचं काय नाही. धावा 2 या बॉलवर. इथे टाकलेला हा चेंडू बाईज असेल, बाईज लेग बाईज म्हणल्यावर कसं वाईट होईल तो. बिग हिट. ओ हो क्या बल्ले बल्ले, माशाअल्लाह षटकार. जबरदस्त जबरदस्त संगीत. इथे टाकलेला हा चेंडू तिथे 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 काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. पंचांचा इशारा लेग बाईज. एक सिंगल. संघाचा धावसंख्या 35. षटकाचा समाप्त. खतम. सुनीलजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पवार यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर करतो. भारत पवार संपर्क साधायचा लगेच येते 1 मिनिटात.
35 विशेष सन्मान काशी सर. ओके ओके, लगेच त्यांना कळलं काय आवश्यकता आहे. तिकडे करा सर, तिकडं 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 मोकळ्या मैदानात. हा अजून तिकडं तिकडं चला तिकडं. ओके, अजून थोडस तिकडं, थोडस थोडस. ओके, धन्यवाद. मान्यवरांचा विशेष सन्मान. 2 धाबा 35. स्वैग से करेंगे सबका स्वागत, टीम स्वैगर्स. अनिकेत, जेवणाची व्यवस्था जेवण चालू झालेलं आहे. मंडपाच्या मागच्या बाजूला सगळ्यांनी संपर्क साधा. लहान मुलं, मोठी मुलं, लहान मुलं, मोठी मुलं, प्रेक्षक वर्ग सगळ्यांना विनंती, आपण लगेच जायचंय. लहान मुलं, मोठी मुलं सगळ्यांना विनंती, आपण लगेच संपर्क साधायचा आहे. ओहो, बढ़िया 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 स्ट्रोक और ये 4 रन. बिल्कुल बिल्कुल अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर संचित के द्वारा 4. उसे भेज दे बाउंड्री के बाहर. 4 रन. 39 ऑन द बोर्ड. तीसरे ओवर का खेल जारी. ब्रिलियंट कॉट, आउट. लाटे संपर्क साधायचा. लाटे, आता बीपी वाढला का? याच्यानंतर मॅच आहे तुमची, याच्यानंतर मॅच आहे तुमची, याच्यानंतर मॅच तुमची आहे. गोलंदाज सय्यार. अनिकेत, इथे टाकलेला हा चेंडू तिथे. एक धाव. संघाचा धावसंख्या धावफलकावर 45.
47 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीजे. चाळीस 47 ऑन द बोर्ड. टीम स्वॅगर्स एक बाद. ए छोटू, दो छोटू, ए दो छोटू, उधर जाओ जरा. हेलो. एबी रिशांत यांच्याकडून प्रत्येक कॅचला 100 रुपये. इथे टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आत कॅच साठी. मंगल बाबाजी यशवंतराव यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचे लगेच. सिंगल. संघात जाऊ संख्या 48. भयान शांतता आहे दुपारच्या सत्रात. गोलंदाजी मार्कवर नरेश आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. जगन शेळके यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, एक जबरदस्त अंपायर. तर सुकेरलेख पंच संकेत. चला, जेवढे जेवणाचे बाकी असतील त्यांनी लगेच जेवणासाठी यायचंय. तुमची ही दुसरी पंगत. 50 स्वॅगर्स. फुलटॉस होता मनोहर सरांसाठी. 2 इनिंग झाल्यानंतर, मॅच झाल्यानंतर ब्रेक आहे 1.5 तासाचा. बिग हिट आणि इथे कॅच ड्रॉप. त्यासाठी पारितोषिक लावलं होतं. कॅच घेतलं ते 100. कॅच ड्रॉप. संघ जाऊ संख्या 51. नरेश यांच्या चेहऱ्यावर निराशा. गोलंदाज तयार. 51 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर आहे, त्या चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. मयूरला पाहतोय आपण. मयूरचा फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाही, थोडासा इंजर आहे तो मयूर, परंतु षटकार खेळण्याची क्षमता ठेवतो हा खेळाडू.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका मयूरच्या पाठमधून तिथे चेंडू सीमा पार चौकार 4 षटकाची समाप्ती. दिल बचपन धाबा 55 जगन शेळके असा पंच आहे तो एकदा मैदानात उभा राहिल्यानंतर अतिशय शांत स्वभाव त्यांचा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आणि आंबेळे प्रीमियर लीग म्हटली भारत म्हटलं की जगन आलाच. निर्णय एकदम अचूक असे पंच जगन शेळके सर. मॅन फ्रॉम दहीगाव 55 ऑन द बोर्ड 55. मयूरचा क्रमांक आहे 007. मयूर त्याचं कारण नंतर विचारेल मी. 007चं 7 म्हणजे दोन्ही पण 00 म्हणजे काय गोलंदाज या शुभम फुलटॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर. मनोहर पवारचा वार षटकार. पाठमधून एक आला अजून 2 आले तर 7,000चं पारितोषिक आहे. त्याची अनाउन्समेंट आपण करू अजून एक आल्यानंतर. षटकार आला. शुभम गोलंदाजी मार्क. अजून एक आणि अजून एक षटकार. 6 रन. तिसरा आला तर कल्पेश पाटील 5,555. कुंदन सिंग 1111. सागर भांगे 555. षटकार. ठीक आहे. डीजे घाऱ्या किंमत षटकार खेळला 7,777 रुपयाचं पारितोषिक आहे मनोहर पवार साठी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल आली. एक धाव. संघा धावसंख्या 68. टीम स्वॅगर्स या स्पर्धेतला सर्वाधिक उच्चांक त्यांनी गाठलेला आहे. स्ट्रायकर एंडवर मयूर पवार MP. मयूर पवार इथे मयूरच्या पाठवून फटका दमदार. एक टप्पा खात चेंडू सीमा पार 4. डीप मिड विकेटला दन 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 करत चौकार. लॉस ऑफ 1. 72 आणि इथे 478. चुपके चुपके शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. इथे बिग हिट. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 78. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मयूर 3 धावा करेल का कंप्लीट ते पाहायचंय. रनआउट. 2 धावा. 78 79चं लक्ष. चला क्षेत्ररक्षण लावा टीम स्वॅगर्स.
बॅटर पाठवा संस्कृत 11 DJ. बिग बॅश. टॉस महत्वाचाच राहील कारण दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेत. टॉस जिंकला. कुणी जिंकला टॉस? स्वामीराज. निर्णय क्षेत्ररक्षण. 4 षटकांची लढत असेल. उत्तमजी दळवी यांचा शुभ सन्मान सुनील सर यांच्या शुभ हस्ते जो मात्र केला जातो. मान्यवरांचा हा विशेष सन्मान. थोडस पुढे या, जे कॅमेरामन आहेत तिथं जा सर, कारण तिथे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आपलं. टेनक्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. भाऊ दळवी आपणही व्यासपीठावर यायचे. भाऊ दळवी, भाऊ दळवी आपण यायचे व्यासपीठावर. आपलाही विशेष सन्मान केला जातोय. 30 चेंडू 79 DJ. थँक्यू डीजे. लंच नंतर आता ही दुसरी इनिंग सुरू होते. 30 चेंडूत 79 धावा करायच्या आहेत संस्कृती 11ला. या स्पर्धेमध्ये इथे जेवणाची जी व्यवस्था केलेली आहे भाऊ दळवी, तर यांचे देखील सर्व कमिटीच्या वतीने स्वागत आहे आणि त्यांचा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना मी विनंती करतो. आर्यन येतोय पहिला चेंडू घेऊन आणि ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू खेळून काढतोय बॅट्समन चांगल्या तऱ्हेने.
परंतु या चेंडूवर एकच धाव मिळते आणि संघाचं खातं उघडतोय तो खेळाडू. आंबेळे प्रीमियर लीगचं हे चौथं पर्व आणि यावर्षी पहिल्यांदाच आपण पाहतो की ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो की दिल्ली असेल, इकडून तिकडून दूर दूरून प्रेक्षक जे आपले मित्र आहेत तर ते या स्पर्धेमध्ये त्याचा आनंद घेत आहेत. या दरम्यान दुसरा चेंडू देतोय आणि हा अतिशय उंचावरून मारलेला चेंडू आणि अतिशय सुंदर असा कॅच घेतोय क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे पहिला खेळाडू बाद होतो. पहिला झटका लागतोय तो संस्कृती वॉरियरला. अतिशय सुंदर असा कॅच, व्हेरी गुड जजमेंट पहिला ओव्हर स्लॉगचा, परंतु त्याचा फायदा काही अजून आपण बघतो की घेता आलेला नाही संस्कृती वॉरियरला आणि पहिलं ओपनिंग बॅट्समन मधला त्यांचा पहिला खेळाडू बाद होतोय. चांगली बॉलिंग म्हणता येईल. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालंय त्या आर्यनला. या दरम्यान आपले कॉमेंटेटर निखिलजी जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि मी आपल्या सर्वांचे या आंबेळे प्रीमियर लीग मध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचे श्रोत्यांचे स्वागत करतो. या दरम्यान ज्यांनी बॅटिंग चांगली केलेली आहे मनोहर पवार जे ओनर आहेत या टीमचे, त्यांनी जर बॉलिंग करताना हॅट्रिक घेतली तर कल्पेश पाटील यांच्याकडून 5,000चं बक्षीस इथे आलेलं आहे. त्याच्याही अगोदर 3 षटकारांचं बक्षीस लागलेलं होतं. 2 षटकार तर त्यांनी मनोहर पवार सरांनी लागोपाठ मारलेले होते आणि तिसरा प्रयत्न त्यांचा होता परंतु तो काही यशस्वी झाला नाही. आता पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये त्यांना हे 5,000 बक्षीस मिळण्याची संधी आहे. या दरम्यान आर्यन हा युवा खेळाडू पहिली ओव्हर टाकतोय. चांगल्या प्रकारे 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत आणि तिसरा चेंडू त्याने टाकलेला आहे. हलकेच ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेले आहे आणि या चेंडूवर फक्त 2 धावा मात्र मिळत आहेत. अशा तऱ्हेने स्कोर वाढतोय. ते स्कोर जाते 3 रन. या दरम्यान एक विकेट घेण्यात आर्यन मात्र यशस्वी झालेला आहे. चांगली बॉलिंग टाकतोय आर्यन त्यांच्या टीम करता. पुढचा चेंडू आर्यनचा चांगला दिशेने टाकलेला चेंडू आणि ऑफ साईडच्या दिशेने हा चेंडू मात्र खेळून काढता आला नाही. हा चांगला झेल घेतलाय आणि अशा तऱ्हेने आपण बघू शकतो की दुसरी विकेट मिळते ती आर्यनला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय आर्यन. आणि जर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्येचा डोंगर या स्पर्धेमधला मनोहर पवार सरांच्या संघाने टीम स्वॅगर्सने उभा केलेला आहे. 76 धावा काढलेल्या आहेत. 79 धावा काढलेल्या आहेत. आता काढायच्या आहेत त्या 26 बॉलमध्ये 76 धावा काढायच्या आहेत संस्कृती 11ला जिंकण्यासाठी. अतिशय खडतर असं आव्हान खरं तर त्यांच्या समोर आहे. बघूया काय होतंय ते. या दरम्यान आता खेळायला येतोय तो बाबू. बघूया काय करतोय का साबू लावतोय का. हा चांगला खेळून काढलेला चेंडू त्याने ऑफ साईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एकच धाव मात्र या चेंडूवर मिळते. धाव संख्या होती ती 4. पहिलं षटक चालू आहे आर्यनच्या रूपाने. अजूनही या सामन्याचे 25 चेंडू शिल्लक आहेत. एका चेंडू 3 धावा करायच्या सरासरी 25-75 आणि हा मात्र उंचावरती मारलेला पुन्हा एकदा चेंडू आणि यष्टीरक्षक काही मिस्टेक करत नाहीयेत. मयूर पवार काही मिस्टेक करत नाहीत आणि पुन्हा एकदा आर्यनला यश मिळतंय. आर्यन सलग या ओव्हरमध्ये 3 विकेट घेण्यात यशस्वी झालेला आहे आणि फक्त त्याने 4च धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगली बॉलिंग आर्यनने केलेली आहे. पहिलं षटक अशा रीतीने संपलेलं आहे. वेल डन. या दरम्यान आता या सामन्याचे या टीम स्वॅगर्सचे ओनर मनोहर पवार सर आता स्वतः बॉलिंग घेऊन येत आहेत. दुसरं षटक घेऊन येत आहेत. त्यांचं पहिलं षटक असणारे वैयक्तिक आहे. त्यांनाही जर हॅट्रिक घेतली तर कल्पेश पाटील यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस आपल्याला लावलेलं बघितलेलं आपण.
बघूया पहिला चेंडू मनोहर पवार यांचा आणि हा चेंडू काहीसा चांगला चेंडू म्हणता येणार नाही, परंतु या चेंडूवरती आर्यन कॅच घेतोय तो संचित मला वाटतं, तर संचितने उत्कृष्ट फिल्डर आहे तो संचित, त्याने बॅटिंग सुद्धा छान केली होती आणि या पहिल्या चेंडूवर मात्र तो कॅच घेण्यात देखील यशस्वी झालेला आहे आणि पहिली विकेट मिळते ती मनोहर पवार सरांना. अजून जर 2 विकेट त्यांनी कंटिन्यू घेतल्या तर त्यांना या बक्षीस 5,000 रुपयाचं बक्षीस लागू होईल. आणि आपण बघतो आहोत की 4 विकेट आणि 4 धावा अशा प्रकारे अतिशय बेकार अवस्था झालेली आहे ती संस्कृती वॉरियर्सची. संस्कृती 11 जी आहे ती 4 पुढचा खेळाडू होते तो सचिनवर फार मोठी जबाबदारी सचिन तेंडुलकरवरती आणि झाडून काढण्याचा जो फटका असतो तसा मारण्याचा प्रयत्न केला आणि हुकला तो सचिन. या दरम्यान दुसरा चेंडू निर्धाव जातोय मनोहर सरांचा. आता हॅट्रिकची संधी मात्र हुकलेली आहे. तिसरा चेंडू या षटकातला आणि हा मात्र लेगच्या साईडच्या दिशेने हलकेच खेळून काढलेला चेंडू. फार संत स्लो असा खेळ या ठिकाणी इथे सुरू आहे आणि धावसंख्या होती ती 5 धावा. जेवणाच्या ब्रेकचा सर्व रसिक श्रोते आस्वाद घेत आहेत आणि आपल्याला असं म्हणता येईल की इथे धावांना सुद्धा ब्रेकच लागलेला आहे. अतिशय संत गतीने खेळ चालू आहे. असं वाटतंय की काय ही टेस्ट मॅच आहे की 2020 आहे की 5 म्हणजे 5 षटकांची ओव्हर आहे हे काय आपल्याला कळलं असं झालेलं आहे. आता पुढचा चेंडू या दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा एकदा मात्र या चेंडूवरती कॅच आउट होत आहेत. ते चांगला कॅच घेतलाय तो यष्टिरक्षकाने आणि पुढचा एक बळी देखील मनोहर सरांना मिळतोय. पुन्हा धावसंख्या 5 आणि विकेट 5. 4 रनवर 4 विकेट होत्या आणि 5 रन्सवर 5 विकेट आहेत. आता 6 वर 6 जातील काय असा आपण अंदाज बागून देऊ शकता पुढे. बघूया दुसरी ओव्हर चालू आहे. अजून 19 बॉलमध्ये 74 धावा करायच्या आहेत. टार्गेट तर बॉलच्या मागे फारच अवघड टार्गेट होत चाललेलं आहे आणि फारच पुन्हा हा निर्धाव चेंडू. या दरम्यान ओव्हर मात्र संपते. अंपायरचा इशारा 2 ओव्हर संपलेले आहेत. मनोहर पवार सरांनी फक्त 1च रन दिला. अतिशय सुंदर अशी ओव्हर इथे टाकलेली आहे. 1 रन दिल्या आणि विकेट किती घेतले? 2 विकेट घेतलेले आहेत. चांगला बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. मे बी कन्सिडर फॉर मॅन ऑफ द मॅच मनोहर पवार सर because he has scored a lot of runs for his team. पुन्हा येतोय आपण बघूया पहिलं ओव्हर ज्याने अतिशय सुंदर टाकलं होतं युवा खेळाडू आपला आर्यन पवार येतोय पुन्हा घेऊन तिसरं षटक मॅच साठी. तिसरं षटक त्याचं दुसरं षटक. कदाचित ही मॅच मला वाटतं 3च षटकात 3 किंवा 4 षटकांपर्यंत संपेल अशी आशा आहे. आर्यनचा पुढचा चेंडू अतिशय चापट फटका आपण ज्याला म्हणतो तो चापट फटका बघायला मिळाला इथे आणि या इनिंग मधला पहिला चौकार इथे बघायला मिळतोय. कोणाच्या बॅट कोण खेळतोय तो? बॅट्समन कोण येतो? सचिन तेंडुलकर नावाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे. पहिला चौकार बघायला मिळालाय तो पहिल्याच बॉलवरती. तर काहीतरी थोडी एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी इथे होते आहे. थँक्यू सचिन. या दरम्यान आर्यनचा पुढचा चेंडू दुसरा चेंडू हा मात्र एकदा सुंदर कमबॅक झाले ते आर्यनकडून आणि पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या नाद्यात सचिन तेंडुलकर आपला उजवी यष्टी गमावून बसलेले आहेत. या दरम्यान आर्यनला पुढचा एक बळी मिळतोय. आर्यनचा परफॉर्मन्स देखील चांगला म्हटला पाहिजे. पहिली ओव्हर देखील त्याने चांगली टाकली होती. हजारो प्रेक्षक फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. मात्र ग्राउंडवरती तशी प्रेक्षकांची कमतरताच आहे. कदाचित जेवणारे कोणी खूप बागे असतील उन्हातानात मॅच बघू नका. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे उन्हातानात फक्त मॅच बघू नका. मागे जेवणाची देखील आपल्याला सोय केलेली आहे.
तर जेवणाचा देखील आस्वाद घ्या. उगाच कुणाला चक्कर वगैरे यायला नको याची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. पाणी देखील आपल्यासाठी अतिशय थंड पाणी आहे. जेवल्यानंतर आपल्याला थंड पाण्याचा देखील आस्वाद घेता येईल. तर पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. आर्यनचा पुढचा चेंडू चांगली बॉलिंग टाकतो आर्यन. स्टंप टू स्टंप अशी त्याची लाईन असते. जास्त काही रूम देत नाही तो बॅट्समनला खेळण्याच्या नादामध्ये. 1 रन इथे मिळते या चेंडूवरती आणि स्कोर जातो 9 रन, 10 रन आणि 6 विकेट्स गेलेल्या आहेत त्या. 15 चेंडूत 69 धावा असं जे इक्वेशन आहे आता. या दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा ढगात मारलेला चेंडू, परंतु कॅच मात्र घेण्याची इथे संधी नव्हती काही. त्याची रिस्क पण फिल्डरने कॅच घेण्याची घेतली नाही, कारण हल्ली इथे डॅमेजचे प्रकार इथे वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळे अतिशय सुरक्षित खेळ इथे आता सुरू आहे. या दरम्यान 2 धावा मात्र घेऊ शकला बॅट्समन. 2 धावांनी 12 वर पोहोचले त्यांचा स्कोर. 3रं ओव्हर चालू आहे आणि 14 चेंडू 67 धावा बनवायच्या त्या संस्कृती 11ला. टीम स्वॅगर्सचा चांगला परफॉर्मन्स. हा पुन्हा एकदा ढगात मारलेला, परंतु नो मॅन्स लँड अशा एरियामध्ये हा कॅच गेलेला आहे जिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि ढगाला परत पुन्हा एकदा जीवदान मिळाले या बॅट्समनला. 1 धाव मात्र घेऊ शकले. हळूहळू आपण म्हणू शकतो की टीम स्वॅगरची, हळूहळू म्हणण्यापेक्षा खरं तर जोरदार वाटचाल आहे टीम स्वॅगरची विजयाकडे. आता फक्त काही आपण त्याला औपचारिकता या सामन्यातली म्हणतो, तर ती औपचारिकता फक्त इथं पार पाडण्याचा कार्यक्रम इथे होत आहे. या दरम्यान ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु या चेंडूवर पुन्हा एकदा चांगला असा कॅच घेतलेला दिसतोय आणि शेवटच्या विकेट बॉलवरती आर्यनला विकेट मिळते. आर्यनच्या 5 विकेट्स कंप्लीट झालेल्या आहेत, ज्याला आपण चांगला परफॉर्मन्स क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं. व्हेरी गुड परफॉर्मन्स बाय आर्यन. 2 ओव्हर त्याने टाकलेले आहेत. किती रन दिले आहेत? ओके, 2 ओव्हर्समध्ये 12 रन्स दिलेले आहेत आणि 5 विकेट घेतलेले आहेत. हा सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा एक क्रायटेरिया असू शकतो. या सामन्यामध्ये मनोहर पवार आहेत, आर्यन आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. अशा प्रकारे हा चांगला क्रायटेरिया आपण बघतो. आणि या दरम्यान पुढचा चेंडू, पुढचं षटक घेऊन येतात ते मयूर पवार, ज्यांना आपण स्पिनचे बादशाह म्हटलं जातं. शेनवान नंतर त्यांचाच नंबर लागतो, शेनवान नंतर. परंतु जरा त्यांच्या पायाला जरा त्रास झाल्यामुळे आता जरा लाईन अँड लेंथ त्यांची बिघडलेली आहे. तरी सुद्धा आपण बघू शकतो पहिला चेंडू वाईड होता आणि दुसरा मात्र त्यांनी व्यवस्थित अगदी टाकलेला आहे. त्यांचं लक्ष जास्त करून बॅट्समनच्या पायावरच असतं. तिथंच त्यांचा बॉल स्पिन होतो, पायावर पडून पायाच्या जवळून पडून तो डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतो. लेग स्पिन, ऑफ स्पिन दोन्ही जवळपास 360 डिग्री त्यांचा चेंडू वळतो, अशी त्यांची ख्याती. हा मात्र ऑफ ब्रेक होता आणि आपण बघतो की त्यांना बॅट्समॅनला काही कळलेलं नाही येतो आणि 1 धाव मिळते ती डिक्लेअर झोनमध्ये. आणि स्कोर जात आहे ते 14 रन्स 7 विकेट्स, 15 रन्स 7 विकेट्सवर. 10 चेंडूमध्ये 64 धावा बनवायच्या आहेत त्या. हे एक सेकंड लास्ट आपण त्याला, हा चांगला लेग ब्रेक होता. बॅट्समनच्या डावीकडे पडून तो यष्ट्यांच्या बाहेर निघालेला हा चेंडू काही बिलकुल समजलेला नाही. अशा प्रकारे सुंदर असं स्पिनचं प्रदर्शन करताना मयूर पवार आपल्या समोर. युवा खेळाडूंना नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकेल. स्पिनचा बादशाह आपण म्हणतो. तर हा चेंडू हा देखील चांगला स्पिन केलेला, परंतु गॅदर करता आला बॅट्समनला आणि फक्त खेळून काढण्यापुरता त्याचा एक बेनिफिट मिळू शकलेला आहे. आणि या चेंडूवर फक्त 1च धाव जेवढी कलेक्ट करता आलेली आहे. या दरम्यान 8 चेंडूंमध्ये आता 63 धावा हव्या आहेत आणि आता फार औपचारिकता आपण म्हणतो. आणि टीम स्वॅगरला संधी आहे की अजून 3 विकेट घेतल्या तर 8 चेंडूला टाकावे लागणार नाहीत. तर 7 विकेट गेलेल्या आहेत त्या संस्कृती 11च्या. हा चेंडू देखील लेग ब्रेक. फक्त कलेक्ट म्हणजे बॅट्समन, बॉलर आणि कीपर यांचं दोघांचं काम फक्त इथे झालेलं या चेंडूवरती. चेंडू काही कळलेलं नाही बॅट्समनला. सेकंड लास्ट चेंडू मयूर पवार, लास्ट चेंडू लढतं लास्ट. आणि हा काहीसा टप्पा टाकलेला, या चेंडूवर 1 धाव मिळते. फार फास्ट असं हे षटक संपलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू
फार कमी वेळात हे ओव्हर मयूर पवारांनी संपवलेली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता 6 बॉलमध्ये 62 धावा काढायच्या आहेत, म्हणजे एका बॉलला जवळपास 10-11 धावा पाहिजे आहेत. आणि शेवटच्या ओव्हरची गंमत घेऊन येतात ते आपले सिनियर कोण आहेत, उमेश पवार सर. अतिशय जुने जाणते खेळाडू, ज्यांनी एकेकाळी फ्रेंडशिप टीमला देखील आपल्या बॉलिंगच्या तालावर नाचवलं होतं, ते उमेश पवार ही शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत टीम स्वॅगरसाठी. यांची खासियत म्हणजे त्यांचा चेंडू कधीही यष्ट्यांच्या बाहेर भरकटलेला नसायचा आणि त्याची उंची देखील जास्त नसायची. सरळ सरळ लाईन टू लेंथ टाकण्यामध्ये उमेश पवार अतिशय तरबेज होते आणि आता सुद्धा त्यांचा जो लाईन आणि लेंथ आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. सगळ्या आपल्या युवा खेळाडूंना त्यांचं प्रदर्शन देखील इथे बघायला मिळेल. आणि विशेष करून यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतो सर्वजण हा खेळ आपल्या सर्व आंबेळ्यात नव्हे तर सगळ्या तालुक्यात देखील आणि तालुक्याच्या बाहेर पोहोचला जातोय. त्याबद्दल या 10 स्पोर्ट्सचे देखील धन्यवाद. 10 स्ट्रीमचे ओके 10 क्रिक. या दरम्यान पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि या चेंडूवरती 2 धावा फक्त मिळू शकलेल्या आहेत तिथं. आता या यूट्यूबची एवढी खासियत आपल्याला आहे की नक्की आता इथून आपल्याला बघता येतं की बॉल देखील कुठे आहे. बॉल आता तिथे डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे, तो नक्की कुठे शोधून काढायचा तो देखील इथे झूम केल्याने दिसत आहे. पहिले तो बॉल कुठे गेलाय हे शोधायला मला वाटतं वेळ जायचा, आता झूम केल्याने तो बॉल नक्की बॉलच्या मागे झूम जातोय. व्हेरी नाईस. या दरम्यान पुढचा चेंडू उमेश पवारांचा ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला. अंपायर आता त्यांचं हात मोकळे करतायत आणि वाईटचा इशारा. या दरम्यान 2 चेंडू आणि पुन्हा एकदा अंपायरला संधी की 3 बॉल काउंटिंग बघ. या दरम्यान अंपायरना पुन्हा एकदा संधी होती वाईट चेंडूची डिक्लेअर करण्याची. हा चेंडू व्यवस्थित टाकलेला लाईन आणि लेगच्या दिशेने निर्धाव जातोय चेंडू आणि स्टंपिंगचं आउट होतं, स्टंप आउट होतोय. पुढची विकेट जाते. 8ही विकेट मला वाटतं इथे 8 आउट झालेले आहेत. झाले का डिक्लेअर झाले? स्कोर अनाउन्स कर ना. आउट झालेला आहे थर्ड अंपायर. ओके रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके हा ओव्हर संपलेला आहे, फक्त रिव्ह्यू आपण बघतोय. स्टंपिंगचा रिव्ह्यू आपण इथे बघतो. थर्ड अंपायरच्या हेल्पिंगने आपण हा डिसिजन घेत आहोत. आउट आहे. थर्ड अंपायर डिसिजन इज आउट. हो ओके.